हॅलो मित्रांनो, आपल्याकडे दोन बेबी रॉक पायथन आहेत. आत्ताच अंड्यातनं निघालेले आहेत. दोन्ही एकाच कंपनीमध्ये दोन्ही रेस्क्यू केलेले आहेत आपण. अजगराबद्दल एक मान्यता आहे की अजगर माणसाला गिळतो. तर महत्वाची गोष्ट मित्रांनो, हा सध्या खूप लहान आहे, 30 सेंटीमीटर पर्यंत आत्ताच जन्मलेला. जेव्हा हा पूर्ण वाढेल तेव्हा हा 18 फुटापर्यंत वाढतो. आणि आतापर्यंत आपण जास्तीत जास्त मोठा अजगर हा 9 फुटांचा पकडलेला आहे मुरबाडमध्ये, आणि शहापूरमध्ये 12 फुटाचा अजगर सापडलेला आहे. एवढा मोठा अजगर मित्रांनो माणसाला गिळू शकत नाही, पण महत्वाची गोष्ट माहिती करून घ्या, एक 4 फुटाचा अजगर सुद्धा एका माणसाला आरामात मारू शकतो. त्यामुळे अजगराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नका करू. आणि महत्वाची गोष्ट, किती मोठा अजगर असेल तर तो माणसाला गिळू शकत नाही. याचं कारण, आपलं जरी डोकं त्याने गिळलं तरी खांदे बाहेरच्या साईडला निघलेले, त्याच्यामुळे त्यांना माणसांना गिळता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, प्राण्यांना ते मोठ्या मोठ्या गिळतात कारण की त्यांचे खांदे निमुळते असतात, त्याच्यामुळे त्यांना गिळता येत आहे. आणि वर्ल्ड मध्ये फक्त एकच असा रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये माणसाला अजगराने गिळलेलं आहे. तर तो अजगर इंडियन रॉक पायथन नव्हता, तर रेटिक्युलेटेड पायथन होता. आणि हा पायथन आपल्या इथला सगळ्यात मोठा वाढणारा अजगर आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा सापडत नाहीये, त्याच्यामुळे काही भीती नाहीये, पण भारतामध्ये सापडतोय. आणि अजगराबद्दल माहिती घेतली तर भीती नाहीये, पण किती माहिती घेतली तरी कुठल्याच सापाच्या जवळ नका जाऊ. आणि अशा माहितीसाठी आपल्याला बनवून राहा. धन्यवाद.